रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. नमस्कार आणि जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांना सुप्रभात. आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीस आलेलो आहे काही नवीन घडामोडी घेऊन. सर्वप्रथम तुम्हाला आनंदाची बातमी देण्याचा प्रयत्न करतो. ती म्हणजे आपली ट्रस्ट आता रजिस्टर झालेली आहे आणि त्याचं जे हे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट बघा. हे आपल्या ट्रस्टचं, आपल्या संस्थेचं जे नाव आहे ते काक महाराज जनहित सेवा संस्था. ही संस्था रजिस्टर केलेली आहे. आपण ट्रस्ट ही रजिस्टर केलेली आहे आणि यामध्ये काही सुविधा ज्या असणार आहेत, जे काय मुद्दे आहेत ते मी येत्या तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये ज्या अधिकृत होऊन येतील ते मी तुम्हाला त्याची माहिती वेगळ्या पद्धतीने देईच. पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर येईन. परंतु आज आपली संस्था रजिस्टर झाली ही आनंदाची बातमी, ही गोड बातमी तुम्हाला देण्यासाठी मी सज्ज झालो. आणि त्याचबरोबर महाराज लाईफटाईम कार्ड, आपलं जे कार्ड आहे त्या कार्डाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण उतरलो आहोत. आणि हे एकमेव आपल्याकडं महाराज कार्ड अशा पद्धतीचं निर्मिती केलेलं आहे की ज्या 5 ऑप्शन्समध्ये आपण निर्माण केलेलं होतं त्यापैकी एक ऑप्शन जे 50% डिस्काउंटचं होतं ते संपन्न झालेलं आहे. आणि 4 ऑप्शन्स जे आहेत, काल 4थं ऑप्शन्स म्हणजेच 5वं ऑप्शन्स, कालपासून आता 4 ऑप्शन्स तुमच्यासमोर आलेले आहेत. ते मी तुम्हाला एकदा त्याची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो की ते कशा पद्धतीने आहे. कृपया याची नोंद घ्यावी. पुढील वर्ष जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंतचं हे कार्डाची अनुमती आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेला आर्थिक महागाईच्या संकटातून बाहेर निघण्याचा एकमेव पर्याय मार्ग महाराज कार्डाच्या माध्यमातून फाउंडर मेंबर होण्याची शेवटची संधी देण्यात येत आहे. दुर्लक्ष करू नका. आता नाही तर परत कधीच नाही. सामान्य माणसाने दिलेली सामान्य माणसांसाठी ही हृदयस्पर्शी कळकळीची हाक आहे. मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, देश नाही, संपूर्ण जगाला हेवा वाटेल आणि मराठी माणसाला अभिमान वाटेल असं एकमेव निर्मिती केलेलं कार्ड म्हणजेच महाराज कार्ड. या कार्डाचे पुढील 4 प्रकार आहेत आणि हे महाराज माय मार्ट ऑनलाईन पोर्टलवरती पण दिसत आहे. परंतु एकदा मी पुन्हा तुम्हाला माहिती देण्याचं, त्याचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतो. कार्ड नंबर 1, या महाराज कार्डामध्ये बल्क डिस्काउंट आपण 60%चा दिलेला आहे 1 वर्षासाठी. ऑन MRP ऑन बिल आहे. या वर्षामध्ये हा महाराज कार्ड धारक ज्या पद्धतीने खरेदी करेल त्या महाराज कार्ड धारकाला खरेदीची दरमहा जी लिमिट दिलेली आहे ती 20,000 रुपयेपर्यंत दिलेली आहे. आणि 20,000 रुपयाच्या खरेदीच्या सीमेवरती तुम्हाला 60% पर्यंतचा डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे तुमची ही बचतसुद्धा या माध्यमातून होऊ शकते. अजून पुढं जाऊन जर ती बचत करायची असेल तर कार्ड नंबर 2 आहे जे 70%चं आहे. परंतु लक्षात घ्या की आता हे जे कार्ड 60%चं जे पहिल्या ऑप्शन्समध्ये आहे ते आजपासून ते 25 डिसेंबरपर्यंत 300 रुपयेप्रमाणे आपल्याला ह्या कार्डाची नोंदणी करून घेता येईल. त्याची तुम्ही संधीचा लाभ घ्यावा. महाराज कार्ड नंबर 2 70% बल्क डिस्काउंट असणारं हे कार्ड. यामध्ये दरमहा लिमिट आपण 10,000 रुपयेपर्यंतची आपण सीमा दिलेली आहे. आणि हे कार्ड 199 रुपयेप्रमाणे हे कार्ड तुम्ही खरेदी करू शकता आणि मिळवू शकता 70% डिस्काउंट 10,000 रुपयाच्या प्रतिमहा लिमिटप्रमाणे. त्याचबरोबर कार्ड नंबर 3, आणि ते कार्ड नंबर 3 म्हणजे आहे 80% बल्क डिस्काउंट 1 वर्षासाठीचा. आणि या कार्डाची खरेदीची जी लिमिट आहे दरमहा ती 5,000 रुपयेपर्यंतची आहे. आणि हे कार्ड 25 डिसेंबरपर्यंत अवघ्या 60 रुपीजमध्ये हे कार्ड तुम्हाला मिळणार आहे. बल्क डिस्काउंट 80%चं हे कार्ड आहे जे 25 डिसेंबरपर्यंत अवघ्या 60 रुपीजमध्ये हे कार्ड मिळणार आहे. आणि हे 3 प्रकारचे जे कार्ड आहेत, या 3 प्रकारच्या कार्डापैकी कोणतंही कार्ड घेतलं तर त्या कार्ड धारकाला 1 वर्षासाठी आपण नैसर्गिक मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये अथवा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयाची आर्थिक मदत केली जाते. आणि ती मदत त्यांच्या नॉमिनीला म्हणजेच वारसदाराला दिली जाते. हे नमूद केलेलं आहे, याची कृपया नोंद घ्यावी. आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कार्ड नंबर शेवटच्या टप्प्यातलं 4थं आणि शेवटचा टप्पा म्हणजेच काय,
की महाराज कार्डामध्ये आजपर्यंत या इतिहासामध्ये अशा पद्धतीची नोंदच नाही झाली, असा ऐतिहासिक निर्णय आपण काल रात्री 12 नंतर घेतला आणि कार्ड तुम्हाला 4थ्या टप्प्यातलं, म्हणजे ॲक्च्युली हे 5व्या टप्प्यातलं आहे, परंतु एक टप्पा आपला कॅन्सल झालेला आहे किंवा संपन्न झालेला आहे पूर्ण पहिला, जो 50%चा होता. आता मात्र आपण ह्या 5व्याच म्हणजे आत्ताच्या हिशोबाप्रमाणे 4थ्या प्रकारच्या टप्प्यातलं हे जे कार्ड आहे आणि हे कार्ड बल्क डिस्काउंट कार्ड म्हणजे तुम्हाला 90% डिस्काउंट मिळवून देणार आहे. या कार्डाची दरमहा लिमिट जी आहे ती 2100 रुपयाची आहे आणि हे कार्ड मात्र ऐतिहासिक निर्णय आपण जो घेतला तो अवघा 1 रुपयाच्या रकमेच्या आधारावरती तुम्ही हे कार्ड मिळवू शकता, अवघा 1 रुपयाच्या आधारावरती. आणि ह्या कार्डाबद्दलची जी विशेष सूचना जी आहे ती म्हणजे अशी आहे की 90%चा जो डिस्काउंट कार्ड आहे, हे महाराज कार्डची नोंदणी जर त्या महाराज कार्ड धारकाने केली तर त्या कार्ड धारकाला 1 वर्षासाठी नैसर्गिक मृत्यू झाल्यास 1 लाख रुपयाची आर्थिक मदत आणि अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाखाची आर्थिक मदत केली जाते आणि ती त्यांच्या नॉमिनी वारसदाराला दिली जाते. आता माझं सांगणं तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही स्वतःहून ठरवा की महाराज कार्डाची रक्कम अवघ्या 1 रुपयावरती आणली म्हणजेच काय, की आपला एकमेव हेतू असा आहे की गेल्या 2.5 वर्षापासून क्रांती आर्थिक स्वातंत्र्याची ही चळवळ घेऊन आपण या संस्थेची निर्मिती केली आणि ह्या कार्डाच्या माध्यमातून लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांना बघण्याचा फक्त एकच अँगल लक्षात आला की कंपनी आहे, आता थांबेल का नंतर थांबेल, काय होईल आणि काय नाही, हा तुमचा दृष्टिकोन नेहमी एकच अँगलनी राहिला. हरकत नाही आहे, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो, त्याबद्दल माझं दुमत नाही आहे, परंतु उशिरा का होईना परंतु जागृत व्हा. सर्व सिनियर्स मंडळींना मी आव्हान करत आहे की ज्यावेळेस स्वतःचा फायदा असतो आपल्याला घ्यायचा त्यावेळेस सर्व जनता आपल्याला समोर दिसते, मग त्यावेळेस नातेवाईक समोर दिसतात, शेजारी पाजारी समोर दिसतात आणि मित्रमंडळी शेजारी आपल्याला सगळे दिसतात समोर. परंतु ज्यावेळेस समोरच्याचा फायदा करण्याचा, त्याच लोकांचा फायदा करण्याचा किंवा भलं करण्याचा ज्यावेळेस संधी येते किंवा ती वेळ येते त्यावेळेस या लोकांना आपण त्या संधीचं सोनं होऊन देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे मी नम्रपणे सर्व जुन्या सभासदांना, फाउंडर मेंबर्सना आव्हान करत आहे की शेवटच्या टप्प्यात का होईना परंतु ह्या असलेल्या जुन्या जेवढ्या फाउंडर्स मेंबरना जे कुणी राहिला असेल कार्डामध्ये येण्यासाठी आणि नवीन फाउंडर मेंबर्स ज्यांना तुम्हाला कोणाला आणायचं असेल तर ही शेवटची हाक मी ह्या कार्डाच्या माध्यमातून देत आहे. तुम्ही स्वतः बघू शकता की महाराज कार्डाच्या माध्यमातून जे 1 रुपयाचं कार्ड आता आपण निर्मिती केलेलं आहे ते म्हणजे कुठल्या तुम्ही फसवेगिरी किंवा अविश्वासाच्या विश्वासावरती तुम्ही सांगू शकता की हे कार्ड बरोबर नाही आहे. जे कार्ड ज्याच्या घरी असेल त्याच्या घरामध्ये सुख शांती लाभणार म्हणजे 100% लाभणार. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस संसाराचा गाडा माई किंवा माई करता पुरुष ज्यावेळेस चालवत असतो ना तर तुमचेही नियोजन कित्येक वेळा नियोजन चुकतात, हे तुम्ही अमान्य करू शकत नाही. परंतु त्यातूनही बाहेर जाऊन थोडासा वेळ काढून तुम्ही त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करता आणि पुन्हा तुम्ही परत नव्याने मार्गाला लागता. अगदी तसंच आहे की महाराज कार्डाची जी महती आहे, या कार्डामध्ये जे घर नसेल त्या व्यक्तीला किंवा त्या घराला आर्थिक महागाईचा त्रास वारंवार होणार, सतत होणार, पिढ्यानपिढ्या होणार. पण माझी खात्री आहे की ज्या घरामध्ये हे कार्ड असेल, किमान एक घर एक कार्ड तरी असलं पाहिजे, अनेक असतील तर अतिउत्तम, परंतु एक घर एक कार्ड असल्याने त्या घरामध्ये आर्थिक संकट किंवा कुठल्याही प्रकारचा आर्थिक बाबतीत त्रास असेल तो जाणवणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण ट्रस्ट निर्माण केलेली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून जर काही नव्या योजना, उपाययोजना जर राबवायच्या आपण जर ठरवल्या तर एक लक्षात ठेवा, पहिलं प्राधान्य ज्याच्या घरामध्ये महाराज कार्ड असेल त्या घराला पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की महाराज कार्डाची महती किंवा महाराज कार्डाचं महत्त्व किती मोठ्या लेवलला आहे आणि त्यामुळे ते विसरू नका. घराघरापर्यंत हे कार्ड पोचवण्याचा प्रयत्न करा, कारण भविष्यामध्ये जेवढ्या काही नवीन उपाययोजना येणार आहेत त्या महाराज कार्डधारकाला पहिलं प्राधान्य देण्यात येणार आहे आणि म्हणूनच हे कार्ड फार महत्त्वाचं आहे. याला निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. भलं करण्याची जी संधी आहे, पुण्यही मिळवण्याची ही संधी जी आहे, हे
कमी लोकांना ही मिळते आणि ही फाउंडर मेंबरला मिळालेली आहे, काकच्या संपूर्ण सभासदांना मिळालेली आहे. ही चुकवू नका. आपल्या कंपनीला वेगळ्या प्रकारची कंपनी अशी संबोधित करू नका, कारण महाराज कार्डाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या, कारण आपल्या कार्डाला कुठल्याही प्रकारची एक्सपायरी डेट नाही आहे. आणि माझी ही तळमळ होती आणि आहे आणि राहणार आहे की या कार्डामध्ये या कार्डामध्ये जो येईल तो आर्थिक बाबतीत सुरक्षित आणि मजबूतसुद्धा असणार आहे. हे मी अगदी खात्रीने पटवून देणार आहे, अगदी कृतीतून देणार आहे. परंतु लक्षात ठेवा, या कार्डातून भलं जरी करायचं म्हटलं किंवा फायदा जरी करायचं म्हटलं तर कार्डात ते घर असणं, त्या कार्डात नोंदणी करणं त्या घराची फार महत्त्वाची बाब आहे. त्याच्यामुळे हे विसरू नका आणि जास्तीत जास्त संख्येने आपण याच्यामध्ये संघटित झालं पाहिजे, कारण ही क्रांती आर्थिक स्वातंत्र्याची चळवळ उभी केलेली आहे. यामध्ये यायला विसरू नका. जो वंचित राहील तो पिढ्यानपिढ्या त्या त्रासाला तसाच तो सामोरे जात राहणार, परंतु जो कार्डामध्ये असेल तो सगळ्या सुखाचा आनंदाचा उपभोग घेत राहणार. काय चुकलं असेल सांगण्यामध्ये तर कृपया करून क्षमा असावी. मी इथेच थांबतो, रजा घेतो. दुर्लक्ष करू नका. आव्हान प्रेमाचं आहे, हक्काचं आहे आणि विनंतीचं आहे, सहकार्याचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काक, जय महाराज माय माठ. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.